नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप इयत्ता 7वी गणित स्पेशल आपण पाहत आहोत. 100 गुणांचा हा पेपर असतो. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यावरील प्रश्न आपण पाहणार आहोत. हा सविस्तर भाग आपण पाहिलेला आहे, त्यावरील स्वाध्याय. याच वर्षापासून ही परीक्षा होत असल्याने त्या परीक्षेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण आपली तयारी पूर्ण करावी यासाठी भोसले सर जाकले हे चॅनल गणितासाठी अत्यंत सोप्या भाषेतून आपल्यासमोर अवघड उदाहरणांची मांडणी करीत आहे. स्वाध्याय 2.1 आहे. आत्ता आपण जो घटक पाहिला तो 7/2 बरोबर डॉट 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 अधिक 1/2. या 2 7ला भागलं तर बेतिर्क 6 म्हणजे 3 पूर्णांक येतो आणि बेतिर्क 6 मग 7 म्हणून 6 गेला, हा उरला 1 आणि आपण 2 भागिले आहे म्हणजे 3 अधिक 1/2. अचूक पर्याय 1 आहे म्हणून 1ला आपण रेखांकित करायचं. -2 ही ऋण पूर्णांक संख्या टिंब टिंब -1च्या उजवीकडे -1च्या डावीकडे, 0च्या उजवीकडे अधिक 1च्या उजवीकडे, वजा या ठिकाणी ऋण ही संख्या -1च्या डावीकडे असणार आहे. ओके, अचूक पर्याय नंबर 2. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे? या ठिकाणी -8 गुणिले -9 ऋण संख्यांचा 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो, त्यामुळं ऋण ऋण धन 9/72 अधिक 72. इथं ऋण धन ऋण येणार आहे. पाहूया, इथं पण ऋण येणार आहे, ऋण 72, इथं धन 72. या ठिकाणी ऋण 72 धन 72. या ठिकाणी मात्र -8 गुणिले -9 वजा वजा 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धन असतो आणि 2 धनसंख्यांचा गुणाकार धनच असतो. इथं धन 72 येणार आहे, इथं धन 72 म्हणजे अचूक पर्याय नंबर 4. चार पर्यायाला रेखांकित केलं. पुढचा प्रश्न आहे 6 गुणिले -1 बरोबर किती? 1 धन आणि 1 ऋण संख्या यांचा गुणाकार ऋण असतो, ऋण 6. कुठं भेटणार ऋण 6? 6/-1 म्हणजे ऋण 6. इथं 6/1 म्हणजे धन 6. इथं -1/6 म्हणजे ऋण 1/6. इथं धन 1/6 म्हणजे पहिलंच उत्तर आहे. अचूक पर्याय नंबर 1. 1ला रेखांकित करायचं. 7/-2 या ठिकाणी 7/-2 म्हणजे किती? 7 गुणिले -1/2 म्हणजे -7/2. 7 गुणिले 1/2 7/2. इथं वजा वजा अधिक 7/2, इथं अधिक 7/2. पहिलाच पर्याय 7 गुणिले -1 वजा 7/2. 7/-2 म्हणजे 7 गुणिले -1/2. ओके, हे वजा खाली दिलं तरी चालू शकते. ते त्यासाठी चिन्ह शेवटी हा ऋण आणि वरचा धन, धन ऋण ऋणच. ओके, खालचा धन आणि वरचा ऋण ऋणच. 7 गुणिले -1/2 म्हणजे 7/-2. अचूक पर्याय नंबर 1. -13/-2 बरोबर किती? वजा वजा अधिक धन 13/2 येणार आहे. कुठं भेटेल तर पर्याय नंबर 4 धन 13/2. इथं आहे -13/2 येणार आहे, इथं आहे -13/2 येणार आहे. इथं धन 2/13 वजा वजा अधिक ऋण ऋण धन भागाकार असतो, 2 ऋण संख्यांचा भागाकार, म्हणून अचूक पर्याय नंबर 4. 4ला रेखांकित करायचं. पुढचा प्रश्न -96/16 बरोबर किती? 16 16नं 96ला भागलं, 6 भागाकाराला म्हणजे ऋण 6 येणार. कुठं आहे ऋण 6? नंबर 2. ओके,
त्यानंतर -120 भागिले -30, -120 भागिले -30 बरोबर प्रश्नचिन्ह. दोन ऋणसंख्यांचा भागाकार धन असतो. या शून्याला शून्य गेल्यानंतर म्हणजे भागाकार करताना शून्याला शून्य जाणार, 12ला 3 भागायचे 3 चौक 12 अधिक 4 अचूक पर्याय नंबर 2. 2ला आपण रेखांकित करायचं. त्यानंतर पुढला 5 कंसात 8 - 3 गुणिले 5 प्रथम गुणाकार, कंस सोडवायचा, कंसामध्ये गुणाकार. 5 त्रिक 15, 8 - 15, 8 - 15 म्हणजे -7. मोठी संख्या 15 वजा आहे, लहान संख्या 8 धन आहे. 1 अधिक आणि 1 वजा असेल तर मोठी संख्या पहा, लहान संख्या पहा, दोघांची वजाबाकी करा. 15 म्हणून 8 गेले 7 उरले, मोठ्या चिन्ह -7 आणि बाहेर गुणिले 5 आहे म्हणजे 5 गुणिले -7 धन ऋण 35, 5 7 35 ऋण 35 म्हणजे अचूक पर्याय नंबर 3. ओके. पुढं 5/36 अधिक 6/42 बरोबर किती? या ठिकाणी 5/36 आणि 6/42, 6 ने 42ला भाग जातोय, 6 × 6 6 7 42 म्हणजे 5/36 अधिक 1/7 छेद समान नाही, तिरकस गुणाकार. 7 5 35 अधिक 36 1 36 भागिले छेदांचा गुणाकार 7 चौक 42, 42 2 हाताले 4, 7 21 आणि 4 25, वरची बेरीज आली 6 आणि 5 11, 3 आणि 3 6 आणि 1 7, 71/252. कुठे आहे पर्याय 71/252? अचूक पर्याय नंबर 2. म्हणून 2ला या ठिकाणी पुन्हा एकदा 7वा पर्याय पहा. चुकून इथं गोल खालवर झाले आहेत रेखांकित करताना. -96 भागिले 16 1696 वजा 6 येणार आहे. अचूक पर्याय नंबर 2 आहे याचा. ओके, 2 केलेला आहे. त्यानंतर -120 भागिले -30 आपण शून्याला शून्य घालवलं, 3 चौक 12 अधिक 4 म्हणजे पर्याय नंबर 2. 8चा पर्याय नंबर 2 इथं. ओके. त्यानंतर इथं आपण पाहिला 5 त्रिक 15, 15तून 8 गेले 7 वजा 7 गुणिले 5 वजा 35 अचूक पर्याय नंबर 3. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपण हा पर्याय पुन्हा 5 त्रिक 15, 8 - 15, 8 - 15 वजा 7 गुणले हे बाहेर 5 आहे वजा 35 नंबर 3ला आहे, नंबर 3ला. सॉरी, चुकून 2ला झाले, नंबर 3. ओके, 3 नंबर. त्यानंतर इथं आलो आपण 5/36 अधिक 6/42, 71/252 उत्तर मिळवले आपण. 71/252 नंबर 2 आहे हा, म्हणजे याचा नंबर 2. ओके. 11वा 1.2/3 वजा 3.5/6 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं, या छेदाने या पूर्णांकाला गुणायचं आणि त्यामध्ये अंश मिळवायचा. 3 1 3, 3 आणि 2 5/3. ओके. वजा तसंच 6 त्रिक 18, 18 आणि 5 23/6, छेद समान नाही, तिरकस गुणाकार. 5 सक्क 30 वजा 23 त्रिक 69 भागिले 6 त्रिक 18, 69 मधनं 30 गेले, 39 उरले आणि छेद 18 आहे. 3 भाग जातोय, 3 संग 18, 3 1 3, 3 त्रिक 9, 13/6, 13/6 अचूक पर्याय हा नंबर 2चा आहे. म्हणून 2ला रेखांकित करायचं. ओके. पुढं 12 ते 15 यांच्यासाठी पेक्षा मोठा, पेक्षलन बरोबर आणि पेक्षलन किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे. -4 आणि -5 धनसंख्या मोठी असते. या ठिकाणी
वजा 4कडं टोक करायचं, म्हणजे 2 हा पर्याय याचा अचूक आहे. या ठिकाणी वजा 6 आणि 0, शून्याच्या डावीकडे वजा 6 आहे. डावीकडची संख्या उजवीकडच्या संख्येपेक्षा लहानच असते, म्हणून नंबर 2 इथं नंबर 2च 13ला नंबर 2ला कॉल करायचा. इथं 14वा वजा 1 वजा 2, वजा 2 वजा 1च्या डावीकडे आहे. वजा 1 नंतर वजा 2 येते. वजा 1 हा मोठा आहे, त्यामुळे या ठिकाणी नंबर 2. ओके. त्यानंतर 3 आणि 0. 3 शून्याच्या उजवीकडे आहे. उजवीकडील संख्या डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी आहे. शून्याच्या उजवीकडे 3, त्यामुळे 3 मोठे आहे. इथं नंबर 2च. त्यानंतर पुढचा आहे 2.1/5 भागिले 5.3/6 बरोबर प्रश्नचिन्ह. हे पर्याय आहेत. पाहूया. आत्ता केला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचं. या छेदानं या पूर्णांकाला गुणायचं, त्या गुणाकारात अंश मिळवायचा. 5 दुनी 10, 10 आणि 1 11/5 भागिले 6 पंचे 30, 30 आणि 3 33/6, 11/5 भागिलेचं गुणिले करायचं आणि पुढं 33/6चं 6/33. 11 33ला 11 एके 11 त्रिक 33. या ठिकाणी इथं अंशांचा गुणाकार 6 गुणिले 1च राहिले. 6 एक्के 6 आणि छेदस्थानी 5 गुणिले 3 5 त्रिक 15. 6/15 हा पर्याय इथं दिसत नाही, त्यामुळे असणं गरजेचं होतं. 6/5 6/15. ओके, आपण केलेलं अगदी बरोबर आहे. पुढं 4 ते 7 दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? आता 4 आणि 7च्या दरम्यान नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता आहे? 5 आणि 6 या दोन संख्या नैसर्गिक संख्या. 5 आणि 6, 4 आणि 7च्या मध्ये 2. ओके. वजा 2 व 3 या दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? संख्यारेषेवर समजा इथं वजा 2 आहे. आपण वजा 2 पासून आपल्याला 3 उजवीकडे भेटणार आहे. इथं वजा 1, इथं 0, इथं 1, इथं 2 आणि इथं 3. म्हणजे या ठिकाणी वजा 1 0 1 2 या संख्या दरम्यान आहेत. म्हणजे वजा 1 0 1 2. ओके. वजा 1 0 1 2 अचूक पर्याय नंबर पहिलाच आहे. ओके. हा पहिला पर्याय. आणि या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न, पहिल्या 2 मोज संख्या आणि पहिल्या 2 पूर्ण संख्या व पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋणपूर्णांक संख्या यांची बेरीज टिंबटिंब आहे. आता या ठिकाणी पहिल्या 2 मोज संख्या 1 आणि 2, पहिल्या 2 पूर्ण संख्या 1 आणि 2 आणि पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋणपूर्णांक संख्या वजा 1 वजा 2 यांची बेरीज विचारल्या. पहिल्या 2 मोज संख्या, त्यानंतर पहिल्या 2 पूर्ण संख्या, याच 2 1 3 2 1 3 आणि सर्वात मोठ्या 2 पूर्णांक संख्या ऋणसंख्या आहेत वजा 1 आणि वजा 2 सर्वात मोठ्या आहेत. वजा 3 वजा 4 ह्या लहान होत गेल्या यांच्यापेक्षा. यांची बेरीज करताना 3 आणि 3 6, 6 मधून 3 गेले, 3 उरले. त्यामुळं अचूक पर्याय इथं चौथा आहे 3. त्यामुळे अचूक पर्याय चौथ्याला अशा पद्धतीनं गोल करायचा. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व चौथ्या येथे शिष्यवृत्तीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तो शेअर करावा. भोसले सर जाकले आपण YT स्टुडिओला टाकून
यूट्यूबला भोसले सर जाकले टाकल्यास इंग्रजीमध्ये आपल्याला बेल आयकॉन दिल्यास आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपणास मिळतील. अत्यंत सोप्या भाषेतून येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण त्यांचा चांगल्या पद्धतीने सराव करावा. येणाऱ्या 7वी परीक्षेमध्ये आपणास या गणितामुळं निश्चितच घवघवीत यश मिळणार आहे, यात शंका नाही. धन्यवाद.